गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा पटकन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅटबॉक्स मध्ये. गुड इव्हिनिंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना. ओके, चला अटेंडन्स मार्क करा पटकन. क्लास रेकॉर्ड होतोय आणि सगळ्यांनी ईव्हीएस 1चा टेक्स्ट बुक ओपन करायचं आणि लेसन नंबर 22 लेसन नंबर 22 काय करायचं ओपन करायचं. चला पटकन करा ओपन. अटेंडन्स मार्क करा पटकन. केलं सगळ्यांनी अटेंडन्स मार्क. चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. अटेंडन्स मार्क केलं का सगळ्यांनी. हॅलो, माझा आवाज येतोय. अनुज, हर्षद, माझा आवाज येतोय. ओके, मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का. ओके, तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. राईट, लेसन नंबर 22. ओके, आज आपण लेसन नंबर 22 स्टार्ट करणार आहोत. ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. लेसनचं नाव काय, ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. वाढ, ग्रोथ म्हणजे काय, आपली वाढ होते शरीराची, आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपलं व्यक्तिमत्व विकास. जसे आपली ग्रोथ होते तसं आपल्यामध्ये काय काय चेंजेस होतात, आपल्यामध्ये कशा कशाची आपल्याला काय बोलतात, आपल्याला नॉलेज कशा कशा, आपण थोडं मॅच्युअर होतो ना. राईट, आपल्याला समज येते. मग आपल्यामध्ये कसले अजून कसा विकास होतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपला विकास कसा होतो, ते या लेसन मध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी ओपन केलं लेसन नंबर 22, ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस. ओके, चला स्टार्ट करूया आपण. लेसन नंबर 22, ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ओके, बघा फर्स्ट काय दिलंय, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, तुम्हाला काय क्वेश्चन विचारलं बघा. डू द क्लोथ अँड द शूज यू वोर ॲज बेबी फिट यू नाऊ. जेव्हा तुम्ही लहान होते, बाळ होते, ओके, तेव्हा तुमचे जे कपडे आणि बुट होते ते तुम्हाला आता वापरता येतील का. त्याला कोणीतरी सांगा मला आन्सर याचं माईक ऑन करून. तुम्ही यूज करू शकता का, तुम्ही लहान असतानाचे कपडे आता तुम्हाला होतील का. नो. नो, नाही होणार. तुमचे शूज सुद्धा नाही होणार. राईट, जसं जसं तुम्ही मोठे बघा, तुम्ही लास्ट इयर सॉरी लास्ट इयरला जे तुम्ही काही हे घेतलेले असाल, काय बोलतात, क्लोथ, तेच तुम्हाला होत नाही या इयरला, बरोबर. मागच्या वर्षीचेच कपडे कधी कधी होत नाही. का होत नाही तुमचे ते कपडे तुम्हाला, कोण सांगेल मला याच्या मागचं रिझन. कोण सांगेल तुम्हाला ते कपडे, ते शूज का नाही होत. कारण की आपण मोठे होतो. बरोबर, मोठे होतो म्हणजे आपली ग्रोथ होते, आपली वाढ होते, आपल्या बॉडीची, आपल्या काय होते, ग्रोथ होते, बरोबर, आपल्या शरीराची वाढ होते. ओके, बघा नेक्स्ट काय दिलंय बघा, अजून एक ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला. ट्राय दिस, रीड द इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ, एंटर इन युअर रिपोर्ट कार्ड अँड फिल इन द फॉलोइंग टेबल. ओके, बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं रिपोर्ट कार्ड, स्कूलमध्ये रिपोर्ट कार्ड देतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ना हाईट आणि वेट किती आहे, बरोबर. तुमच्या स्कूलमध्ये जेव्हा तुमचं ओपन हाऊस असतो तेव्हा जो रिपोर्ट कार्ड येस. देतात, हा, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ना तुमची हाईट, म्हणजे प्रत्येक स्टँडर्डची तुमची हाईट आणि तेव्हाचं वेट, बरोबर. मग इथे तेच करायचंय तुम्हाला. काय करायचं, हा जो चार्ट आहे ना तो तुम्हाला कम्प्लीट फिल करायचा. काय करायचं आहे तुम्हाला, स्टँडर्ड 1 जेव्हा तुम्ही पहिलीमध्ये होता, स्टँडर्ड फर्स्ट मध्ये होता, तेव्हा तुमची हाईट आणि वेट किती होतं ते लिहायचंय. सेकंड स्टँडर्ड मध्ये होतं तेव्हा हाईट आणि वेट किती होतं ते लिहायचंय. म्हणजे सगळे रिपोर्ट कार्डवर जे लिहिलेलं आहे ना ते सगळं इथे फक्त कॉपी करायचं आहे, हाईट आणि वेट. ओके, मग तुम्हाला काय दिसणार याच्यावरून, हा जो टेबल तुम्ही कम्प्लीट करणार तेव्हा तुम्हाला काय दिसेल.
प्रत्येक स्टँडर्डची हाईट आणि वेट तुम्हाला सेम दिसेल का? सेम दिसणार तुम्हाला No. प्रत्येक टाइमचे? नो, नाही ना, बरोबर. प्रत्येक टायमाचं तुमचं वेट आणि हाईट सेम दिसणार नाही. कधी तुमचं वेट कमी झालेलं असेल, कधी तुमचं वेट वाढलेलं असेल बघा. आणि हाईट तर तुमची कमी होणारच नाही. हाईट काय होणार ती? काय होणार? एक एक स्टेप काय होणार? एक एक नंबर ग्रो होणार, बरोबर. एक एक नंबर ती ग्रो होत गेले तुमची बॉडी, बरोबर. तर हे तुम्ही घरी Yes. करू शकता ऍक्टिव्हिटी. ओके, नेक्स्ट. आता या पॅरामध्ये बघा काय दिलंय. ऑल लिव्हिंग थिंग्स ईट अँड ग्रो फिजिकली. सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, आता लिव्हिंग थिंग्स मध्ये कोण कोण येतात? कोण सांगणार मला? लिव्हिंग थिंग्स मध्ये कोण कोण येतात? चला, कोण कोण येतात लिव्हिंग थिंग्स मध्ये? Animals. ऍनिमल्स, अजून? Humans. हा, Bird. बर्ड्स, अजून? Bird. Fishes. Fish. बर्ड्स, ऍनिमल्स तर सगळं एकच झालं. अजून काय? तर प्लांट सुद्धा येतात ना, राईट? Plants. हा, तर ऑल लिव्हिंग थिंग्स ईट अँड ग्रो फिजिकली. तर सगळे जे लिव्हिंग थिंग्स असतात ते त्यांची फिजिकली ग्रोथ होत असते, बरोबर. ते काय करतात? जेवतात. ईट म्हणजे अन्न घेऊन, फूड घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होते, बरोबर. सिमिलरली वी टू ग्रो इन हाईट अँड वेट फ्रॉम बर्थ टू अडल्टहुड. तशीच आपली सुद्धा काय होत असते? उंची आणि वजन वाढत असतं, बरोबर. लहानपणापासून जन्मल्यापासून आपली हाईट आणि उंची, हाईट आणि वजन वाढत असतं. वेट आणि काय बोलता, हाईट वाढत असतं. You will see this also from the information that your friends enter about themselves. मग वरती तुम्ही हा जो बनवलाय टेबल, त्याच्यामध्ये तो जर तुम्ही ऑब्झर्व केला तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा, तर तुम्हाला लगेच कळेल की प्रत्येक इयरला तुमची हाईट काय झालेली आहे? ग्रो झालेली आहे. आणि तुमचं वेट सुद्धा काय झालेलं आहे? कमी जास्त असं थोडंफार झालेलं आहे. ग्रोथ कधी झालेलं आहे. ओके, हाईट और वेट while some be less, but they will all have gained in a height in and weight since they were in a standard फर्स्ट अँड सेकंड. बघा काय सांगितलंय. काहींची आताची उंची व वजन तुमच्या उंची आणि वजनापेक्षा जास्त असेल, पण काहींची काय असेल? कमी असेल. परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली आणि दुसरीची उंची आणि वजनापेक्षा ते जास्तच असेल. काय असेल? त्यांच्या पहिली व दुसरीतली उंची व वजनापेक्षा ते जास्तच असेल, बरोबर. This is because the first 18 years are the growing years for the all boys and girls. मग आपले जे आपण सगळे गर्ल्स आणि बॉयज त्यांची हाईट किती इयर्स पर्यंत ग्रोथ होत असते? फर्स्ट 18 इयर पर्यंत. ओके, जोपर्यंत तुम्ही 18 इयरचे होताय तोपर्यंत तुमची हाईट काय होते? वाढते. ओके, आफ्टर 18 तुमची हाईट ग्रो व्हायची स्टॉप होते. कळालं सगळ्यांना हा पॅरा? हा पॅरा कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय सांगितलं होतं या पॅरामध्ये की सगळे ते काय करतात? अन्न घेतात, बरोबर. तेव्हाच त्यांची काय होते? हाईट वाढते आणि वेट वाढतं. ओके, तसंच आपलं सुद्धा काय होतं? आपल्यामध्ये सुद्धा आपण काय करतो? आपली ग्रोथ कशी होते? जेवढा आपण जेवतो, डाईट आपलं चांगलं असेल तेव्हाच आपलं वेट आणि हाईट वाढते. ओके, आता नंतर त्यांनी काय सांगितलंय, वरती जो टेबल दिला होता त्यांनी काय सांगितलं, तो जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की हाईट आणि वेट काय होते? प्रत्येक स्टँडर्डला, प्रत्येक इयरला तुमचं वाढतंय. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलंय की काहींचं हाईट तुमच्यापेक्षा कमी असू शकतं, काहींचं जास्त असू शकतं, बरोबर. आता काहींचं जास्त पण असं, सगळ्यांचं काय सेम हाईट आणि सेम वेट असतं का? नाही, काहींचं जास्त असेल, काहींचं कमी असतं. ओके, आणि नंतर त्यांनी सांगितलंय अप टू 18 इयर्स, काय होतं? बॉईज आणि गर्ल्सची हाईट काय करत असते? ग्रो होत असते. कळालं सगळ्यांना? हा पॅरा कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला पटकन चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हा कळाला का तुम्हाला पॅरा? ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट काय दिलंय? परत तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले.
काय विचारलंय बघा, कॅन यू टेल, फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय, कॅन ॲन इन्फंट फीड इटसेल्फ. काय विचारलंय इथे, कॅन ॲन इन्फंट फीड इटसेल्फ. इन्फंट म्हणजे काय, जे लहान बाळ असतात, जे जन्मलेले बाळ असतात, ते स्वतःच्या हाताने जेवू शकतात का? कोण सांगणार मला, हर्षद सांग. जे छोटे बाळ असतात ते No. स्वतःच्या हाताने नाही, राईट. कॅन अ 2-year-old चाइल्ड फोल्ड क्लोथ नीटली. 2 वर्षाची जी मुलं असतात ते त्यांचे कपड्यांच्या घड्या त्यांना घालता येतात का चांगले नीटपणे, त्यांना कपड्यांच्या घड्या घालता येतात का? No. नो, नाही येत. बरोबर. वेन डू दे लर्न टू डू दिस टास्क. ही कामे करायला ते केव्हा शिकतात? हे जे जेवण, पाणी पिणे वगैरे, कपड्यांच्या घड्या वगैरे करणे, हे काम कधी करायला शिकतात ते? कधी करायला शिकतात, कोण सांगणार मला? जसे जसे ते मोठे होतात, राईट. जसे जसे त्यांची ग्रोथ होते, जसे जसे ते मोठे होतात, मग ते काय करतात, पहिले ऑब्झर्व करतात. म्हणजे समजा त्यांची मम्मी वगैरे कशी घडी घालते ते बघतात, राईट. आणि ते बघतात, ऑब्झर्व करतात, आणि नंतर ते स्किल जे काही आहे ते शिकतात, लर्न करतात. बरोबर, कळालं? Yes. हा. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन, विच फॉलोइंग थिंग्स हॅव यू लर्न टू डू अँड विच वन हॅव यू एट टू लर्न. ओके. आता पुढे तुम्हाला काहीतरी हे दिलेले आहेत, इथे काही लिस्ट दिलेले आहेत कामांचे. ओके. त्याच्यातले कुठले तुम्हाला अजून करता येतात, शिकल्यात तुम्ही काही करायला, आणि काय करायचे अजून शिकायचे ते तुम्हाला सांगायचं. ओके. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 5 काय दिलंय, अँड नेम द थिंग्स यू कॅन डू विच आर नॉट इन सीन इन द लिस्ट. आणि या लिस्ट मध्ये जे जे कामं असतील, सॉरी, जे कामं तुम्हाला येतात पण या लिस्ट मध्ये नाही येत, असे सुद्धा नावं लिहायचे तुम्हाला टास्कचे. ओके. तर बघा, कुठले कुठले टास्क दिले तिथे. स्किपिंग ऑन अ रोप म्हणजे काय, दोरीवरच्या उड्या मारणे येतात का तुम्हाला? चला सांगा पटापट. स्किपिंग ऑन अ रोप, दोरी उड्या येतात सगळ्यांना मारता? चला एकेकाने माईक ऑन करून सांगा मला. हॅलो, आहेत ना क्लासमध्ये, आवाज येतोय ना माझा? मला Yes. आन्सर, हा, Yes. मग मला आन्सर सुद्धा करायचंय, फक्त ऐकत बसायचं नाहीये. सांगा आता, स्किपिंग ऑन अ रोप, तुम्हाला दोरी उड्या मारता येतात का? Yes. Yes, ma'am. हा. येस. Yes. रायटिंग आणि एसे, एसे लिहिता येतो तुम्हाला? Yes. येस. कॉम्बिंग युअर ओन हेअर, तुम्हाला स्वतःचे केस विंचरता येतात? Yes. मेकिंग टी, चहा बनवता येतो तुम्हाला? Yes. येतो. No. कोणाला येतो? कोणाला येतो, नाव सांगा. Harshad. कोण यस बोललं? Harshad. हर्षद. ओके, हर्षदला टी येतो बनवता, व्हेरी गुड. नेक्स्ट, लर्निंग सॉन्ग पोयम म्हणजे कविता, गाणे पाठ करता येतात तुम्हाला? लर्न करता येतात? Yes. येस, ऑफकोर्स तुम्ही करत असाल. स्विमिंग, स्विमिंग कोणाला येते? Yes. कोणाला येते? अनुजला. कोणाला येते स्विमिंग? माईक ऑन करा. त्याला येते त्यांनी सांगा मला. कोणाला येते? Anuj. हर्षदला येते. ओके, अनुजला येते. नेक्स्ट, टेलिंग अ स्टोरी, स्टोरी सांगता येते तुम्हाला? No. कोणाला नाही येत? हर्षद. Harshad. Yes. ओके. नंतर सायकलिंग, इथे येत Yes. असेल Yes. सगळ्यांना. हा. गिव्हिंग अ स्पीच, तुम्हाला भाषण, स्पीच देता येतं? स्कूलमध्ये दिला असेल स्पीच वगैरे. Yes. ओके. काउंटिंग मनी, पैसे मोजता येतात? येत असतील, Yes. राईट. नेक्स्ट, टायडिंग युअर हाऊस, तुम्हाला तुमचं घर स्वच्छ ठेवता येतं का? Yes. घर क्लीन करता येतं? Yes. युझिंग अ कम्प्युटर, कम्प्युटर यूज करता येतं? Yes. येस. Yes. प्लेइंग फील्ड गेम्स म्हणजे जे ग्राउंड वरचे गेम्स खेळता येतात का, क्रिकेट वगैरे सगळे, बॅडमिंटन वगैरे येत असतील ना? I'm playing Yes. badminton, not cricket.
व्हॉट? I am playing badminton, not cricket. ओके, ते सुद्धा फील्ड गेमच आहे. नॉट, इट्स ओके. ओके, Yes. नेक्स्ट. नेक्स्ट आहे क्लाइम्बिंग अ ट्री. झाडावर चढता येतं तुम्हाला? No. नाही येत? ओके, शिका झाडावर चढायला. ओके ओके, Yes. बघा मग हे, हा, तर बघा हे ही सगळी कामं तुम्ही आता लहान होते, बाळ होते तेव्हाच येत होते का तुम्हाला? No. No. नाही. मग तुम्ही काय केलं, जसे जसे मोठे झाले मग तुम्हाला कोणीतरी शिकवलं ना, राईट? आता दोरी उड्या मारायच्या तुम्हाला, स्किपिंग ऑन अ रोप. मग तुम्ही कोणाचं तरी बघितलं, तुमची सिस्टर, तुमचे ब्रदर वगैरे खेळताना बघितलं असेल कसे उडी मारतात, कशी ती दोरी फिरवतात, तेव्हा तुम्ही बघून बघून शिकलात ते, बरोबर? सगळं Yes. जे काही तुम्ही, हा, तर सगळेजण लहानपणीच काय लगेच काही गोष्टी करत नाही. लगेच सगळे मोठे झाल्यावर पहिले ते ऑब्झर्व करतात, मग शिकतात, बरोबर? कळालं इथपर्यंत? Yes. 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 ओके. कुशाल, सॉरी आदेश, एवढा लेट का जॉईन झाला आदेश? तिथे नेटवर्क नव्हता. क्लास क्लास रेकॉर्ड व्हायच्या आधी तर होतास तू क्लासमध्ये, नंतर लेट झालास. गेला. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट काय बघा, स्किल्स अँड इफिशियन्सी. ओके, स्किल्स. आता आपल्यामध्ये स्किल्स कसे येतात ते आपल्याला बघायचे. ओके, बघा, स्मॉल बेबीज कॅनॉट डू एनिथिंग फॉर देमसेल्फ. बघा, लहान बाळ जेव्हा लहान असतं ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. ओके, इफ दे नीड समथिंग दे कॅन ओनली क्राय अँड बीट अबाउट विथ देअर लेग्स अँड आर्म्स. बघा, लहान मुलं त्यांना पाहिजे असतं काहीतरी पाहिजे असतं तेव्हा ते काय करतात? रडतात, बरोबर? त्यांना बोलता येत नाही तर ऑफकोर्स ते रडतात, नाहीतर ते काय करतात? हातपाय हलवतात, एवढंच येतं त्यांना, बरोबर? But soon they begin to get control over some of their movements and develop coordination between different शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालीवर त्यांचं थोडंसं कोऑर्डिनेशन व्हायला लागतं. ओके, म्हणजे त्यांना समजायला लागतं की काय पाहिजे असेल तेव्हा काय करायचं, हे सगळं त्यांना कळतं. एक्झाम्पल दिलं बघा त्याने. फॉर एक्झाम्पल, दे लर्न टू टर्न देअर हेड अँड लुक ॲट समथिंग दे चूज. इफ दे रेकॉग्नाइज समवन दे स्माइल. दे लर्न टू ग्रीप अँड होल्ड दी थिंग अँड टेक देम टुवर्ड्स देअर माउथ. बघा काय सांगितलं एक्झाम्पल मध्ये, बघा त्यांनी काय सांगितलंय. आता फॉर एक्झाम्पल, लहान मुलं त्यांना काय पाहिजे असेल, काय कुठली वस्तू पाहिजे असेल तेव्हा ते काय करतात? त्यांना तर बोलता तर येत नाही, मग ते काय करतात? त्या जी वस्तू पाहिजे असते त्याच्याकडे म्हणजे मान फिरवतात, बरोबर? आणि त्या वस्तूकडे बघतात. मग तेव्हा आपल्याला त्यांना हे ती गोष्ट पाहिजे, बरोबर? समजा बॉल वगैरे काय पाहिजे असेल तर ते बरोबर बेबी छोटे त्या बॉलकडे बघतात, मग आपल्याला कळतं की त्यांना बॉल पाहिजे. ओके, तसंच इफ दे रेकॉग्नाइज समवन दे स्माइल. जेव्हा त्यांना एखादी ओळखीची व्यक्ती वाटली तेव्हा ते काय त्यांच्याकडे बघून हसतात, बरोबर? ज्यांना ओळखत नाही त्यांच्याकडे जातात का? नाही. ज्यांना जे ओळखतात त्यांच्याकडे बघितल्यावर लगेच स्माइल करतात ते. दे लर्न टू ग्रीप अँड होल्ड थिंग्स अँड देन टू टेक देम टुवर्ड्स देअर माउथ. ओके, काय करतात? तसंच एखादी वस्तू ते काय करतात? पहिले हातात त्यांना लगेच पकडता येत नाही, खेळणी वगैरे त्यांची, ते हळूहळू धरायला शिकतात. ओके, आणि नंतर हातात धरलेली वस्तू काय करतात? तोंडाकडे न्यायला शिकतात, बरोबर? सगळ्यांनी हे बघितलं असेल. छोटी मुलं काय करतात? हातात आधी पकडता येत नसतं त्यांना, हळूहळू पकडतात बॉल वगैरे, नाहीतर काही त्यांचं असतं ना, तो खुळखुळा वगैरे, तो हातात पकडतात. नंतर मग तो काय करतात? हळूहळू हळू तोंडाजवळ नेतात, बरोबर? मग सगळ्यात ज्याला स्मॉल बेबी असतात त्यांना कुठलीही वस्तू, कुठलीही कामं स्वतः करता येत नाही, बरोबर? ते हळूहळू शिकतात. कळालं तो पॅराग्राफ? Yes. ओके, त्याच्यानंतर as they learn to control and coordinate their movements on their own, they began to do several other tasks. For example, picking up things, holding a spoon and hitting it on a plate to make a noise. बघा, आता
कोणीही न शिकवता हालचालीवरील नियंत्रण आणि कोऑर्डिनेशन. म्हणजे एखादा आता त्यांना काय सांगितलंय, आता ते शिकले, समजा त्यांना हातात कुळकुळा दिला आणि त्यांना कुळकुळा वाजवायचं शिकवलं आपण. ओके, मग त्यांना कळतं नंतर बरोबर की कधी तो वाजवायचा, पटापट कधी वाजवायचा, कधी थांबवायचा, कधी नाही वाजवायचा. राईट ना? मग त्यांना कंट्रोल करता येतं त्यांच्या हाताच्या मुवमेंट्सवर. बरोबर, आपण काय त्यांना बरोबर ते आपोआप शिकतात. आता त्यांच्या हातात बॉल दिला तर बॉल बरोबर खेळणार आणि पाहिजे तेव्हा सोडतात. बरोबर, तर त्यांना बरोबर कळतं. मग अशा प्रकारे ते वेगवेगळी कामं करायला शिकतात. एक्झाम्पल दिलेत बघा त्यांनी. काय, एखादं वस्तू उचलून देणे, परत चमचाने तिच्या हातात पकडून नंतर मग प्लेटवर बघा, कधी कधी तुम्ही कोण जे रडत असाल आणि तुम्ही त्यांना एकदा वाजून दाखवलं चमचा प्लेटवर, मग ते नंतर बरोबर तो चमचा घेतात आणि प्लेटवर आपटतात आणि त्याच्यातनं आवाज काढतात. बरोबर करतात ना सगळे लहान, तुमच्या घरी असेल बेबीज वगैरे, तुमचे सिस्टर Yes. ब्रदर, तुम्ही बघितलं असेल. बरोबर, ते Yes. लगेच नाही शिकत. हा, ते काय करतात, त्यांना बरोबर कळतं. आपल्याकडे लक्ष देऊन असतात, ते लक्ष देतात आणि मग नंतर ते सुद्धा तसंच मुवमेंट करतात, बॉडी मुवमेंट करतात. पण ते बॉडी मुवमेंट करायला पण शिकतात आणि त्यांच्यावर कंट्रोल सुद्धा आणि कोऑर्डिनेशन पण कळतं त्यांना कसं करायचं. कधी हात थांबवायचा, कधी वाजवायचं, थांबवायचं, सगळं कळतं त्यांना. नेक्स्ट, अचिव्हिंग कंट्रोल ऑफ वन्स मुवमेंट टू लर्न टू डू समथिंग न्यू इज कॉल्ड लर्निंग अ स्किल. बघा सगळ्यांनी मार्क करा, हे पेन्सिल घ्या आणि टेक्स्टबुक मध्ये मार्क करा. तुम्हाला विचारतील व्हॉट इज मीन बाय लर्निंग अ स्किल. नवीन काही शिकणं, एखादं स्किल शिकणं नवीन, तर म्हणजे काय, तर सांगितलं बघा त्यांनी, अचिव्हिंग कंट्रोल ऑफ समवन मुवमेंट टू लर्न टू डू समथिंग न्यू इज कॉल्ड लर्निंग स्किल. स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण येऊन एखादी नवीन गोष्ट करायला शिकणे, करायला यायला लागणे, याला काय बोलतात, स्किल. कळालं सगळ्यांना? स्वतःचे जे बॉडी मुवमेंट्स आहे त्याच्यावर कंट्रोल करता एखादी गोष्ट करायला शिकणे, एखादी ऍक्शन करायला शिकणे, त्याला काय बोलतात, लर्निंग अ स्किल. केलं का सगळ्यांनी अंडरलाईन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. केलं? ओके, नेक्स्ट. What does everyone feel when a baby says her first word or takes a step for the first time? And what do they do? बघा, तुम्ही कधी कधी बघा बघितलं असेल, आता जे छोटं बाळ असतं जेव्हा ते पहिलं शब्द बोलतो, जेव्हा तो असं समजा आई, बाबा, दादा बोलायला शिकतो, बरोबर, तेव्हा सगळेजण बघा किती खुश होतात, होतात ना, एक्साइटेड होतात. सगळेजण त्याला बोलतात, बोल, परत परत बोल, काय बोलला, बोल बोल बाबा, आपण असं बोलतो ना, त्याला शिकवतो ना. तर कधी कधी आपलं लक्ष नसतं, तो पटकन बोलतो, मग आपण किती खुश होतो. बरोबर ना? तसंच कधी कधी बघा, आता बाळ पहिल्यांदा चालायला लागतं तेव्हा सुद्धा आपण किती खुश होतो. तेव्हा सर्वांना काय वाटत असतं, काय वाटतं तेव्हा सगळ्यांना, तेव्हा ते सगळेजण काय करतात, त्यांच्या घरातले काय करतात सांगा मला, कोण सांगेल? एखादं, आता एक बाळ आहे, तो फर्स्ट लेटर बोलला पटकन, दादा वगैरे बोलला, सगळे घरातले काय रिएक्शन करणार, काय करतात घरातले? खुश होतात. बरोबर, बरोबर ना, खुश होतात ना. परत एखादं बाळ असेल, म्हणजे तो म्हणजे 7 मंथचा वगैरे, तो पहिले उभा राहत असेल, आता तो चालायला लागला, सगळेजण बघून काय होतात, खुश होतात ना. बरोबर. Yes. हा, तर बघा नेक्स्ट काय दिलंय, ऍज अ बेबी लर्न्स व्हेरियस स्किल द बेबी. आताचा आन्सर काय होतं, तेच होतं. जेव्हा छोटस बाळ वेगळं स्किल शिकतो, म्हणजे नवीन काहीतरी शिकतो, ते बघून बेबी आणि आपण सगळेजण काय होतो, खुश होतो. बरोबर. दे प्रेज दी बेबी, सगळेजण त्या बाळाचं काय करतात, कौतुक करतात. बरोबर ना. द बेबी डज दी सेम थिंग्स अगेन अँड अगेन. आणि बघा तुम्ही बघितलं असेल लहान मुलांचं, एकदा तो समजा तो उभा राहायला शिकला तर तो काय करतो, परत त्या टेबल जवळ येणार, नाही तर सोफ्या जवळ येणार, परत उभा राहायचा प्रयत्न करणार. म्हणजे ती गोष्ट तो परत परत करत असतो, कारण त्याला समजलेलं असतं की आता आपण
उभं राहता येते आणि कसं उभं राहायचंय. कळालं सगळ्यांना? बरोबर ना? तर बघितलं असेल तुम्ही, एखादी गोष्ट लहान बाळ करायला शिकलं तर तेच गोष्ट परत परत करतो. बरोबर, त्याला कळलेलं असतं, टेक्निक कळलेली असते. ओके. Thus she gets a lot of practice with those skills and her strength also builds up. बघा, असं केल्याने त्या कामाचा त्या बाळाला भरपूर काय होतं, प्रॅक्टिस होते. काय होते, त्या स्किलची काय होते, प्रॅक्टिस होते आणि त्याची ताकद सुद्धा वाढते. ओके. Slowly she begins to do the newly learned tasks more easily and without making mistakes. आणि हळूहळू ते बाळ काय होतं, नवीन शिकलेली कामे न चुकता आणि कशाने एकदम न चुकता आणि इझिली करतो तो. आता तो समजा शिकला, तिथून चालत यायचं, सोप्याला पकडायचं आणि उभं राहायचं. तो कंटिन्युअस करत राहणार. येणार, सोप्याला पकडणार, उभं राहणार, कसं येणार, सोप्याला पकडणार, उभं राहणार. मग अशाने काय होतं, त्याची प्रॅक्टिस सुद्धा होते. त्याची काय होते, परत त्याचं ताकद सुद्धा वाढते. बरोबर. आणि जे नवीन काम तो शिकलाय उभं राहायचं, ते सुद्धा त्याच्या लक्षात राहतं आणि नेक्स्ट टाइम तो करताना काही चुका करत नाही. ओके. तो एकदम इझिली करतो. दॅट इज हर इफिशियन्सी इन्क्रीज. त्याच्यामुळे त्याची काय वाढते, इफिशियन्सी वाढते, म्हणजे कार्यक्षमता, कार्य करण्याची क्षमता, कार्य करण्याची ताकद वाढते. कळालं सगळ्यांना हा पॅराग्राफ? तर लहान मुलं का सारखे एकच गोष्ट करतात, कळालं? आपण बोलतो ना, अरे बस झाला आता, किती वेळा करशील, पण तो का करत असतो, त्याला नंतर चुकायला नको, त्याला प्रॅक्टिस होण्यासाठी तो करत असतो. बरोबर. नेक्स्ट. एव्हरी डे वी कीप लर्निंग. रोज ना रोज, दिवसेदिवस आपण काही ना काही शिकत असतो. बरोबर. दॅट मेक्स इट इझियर टू लर्न न्यू थिंग्स. मग त्याच्या आधारेच आपण न्यू स्किल्स काय करत असतो, शिकत असतो. फॉर एक्झाम्पल, once the child is able to hold something, she can learn to throw a ball. After learning to walk, the child learns to do more difficult things like running, hopping on a one leg or catching a ball. बघा काय सांगितलंय, आपण दिवसेदिवस म्हणजे आज ना उद्या, म्हणजे रोज प्रत्येक दिवशी काय ना काय शिकत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय नवीन नवीन स्किल शिकायला मिळतात. ओके. मग फॉर एक्झाम्पल बघा, आता छोटासा मुलगा आहे. ओके. एक लहान बाळ आहे, त्याला आपल्या वस्तू धरायला आलं, आता त्याला बॉल पकडायला नाही तर काही पकडायला आलं, बघा तो प्लेट वगैरे काही पकडायला शिकला, तर तो काय करतो, नंतर ते फेकायला शिकतो. बरोबर. तुम्ही त्याच्या हातात समजा काही दिलं, बॉटल वगैरे दिली, तरी तो काय करतो, खाली फेकतो ना. म्हणजे त्याला जसं तो पकडायला शिकतो ना, तसं त्याला खाली फेकायला पण येतं, लगेच शिकतो तो. जसं चेंडू बॉल पकडायला शिकला, तर तो बॉल फेकायचं सुद्धा शिकतो. तसंच तो चालायला शिकला, तर चालायला यायला लागलं की तो धावतो, तो जिना चढायला लागतो. बरोबर. पायऱ्या चढायला लागतो. बरोबर. फेकलेला चेंडू पकडायला जातो, बॉल. ओके. अशी वेगवेगळी कामं तो करायला शिकतो. ओके. कळालं सगळ्यांना एक्झाम्पल? हा. नेक्स्ट. These new tasks also include activities that are the part of our daily routine, such as eating with one's own hands, washing one's own face, having bath, dressing oneself, etc. बघा. तर आता हे सगळी जी कामं आहेत, मगाशी आपण शिकलो, कुठले कुठले कामं शिकतो तो, म्हणजे जर त्याला चालायला यायला लागलं की तो धावायला शिकतो, परत चेंडू वगैरे पकडायला असं शिकतो. मग बाकीची सुद्धा जी कामं आहेत आपल्या रोजच्या याच्यातली, जीवनातली, ते सुद्धा तो हळूहळू शिकतो. जसं त्यांनी सांगितलं, कुठली कुठली कामं, स्वतःच्या हाताने जेवणे, तोंड धुणे, आंघोळ करणे, कपडे घालणे, हे सुद्धा तो हळूहळू काय करतो, शिकायला लागतो. बरोबर. कळालं सगळ्यांना? कळालं का इथपर्यंत? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं? ओके. तर इथपर्यंत आपल्याला काय सांगितलं, ग्रोथ बद्दल चालू होतं, राईट. जो बेबी असतो तो कसा, त्याची ग्रोथ कशी होते आणि नंतर ग्रोथ झाल्यानंतर त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी होते, म्हणजे त्याला हळूहळू न्यू थिंग्स तो कसा शिकतो, हे सगळं आपण बघितलं.
लहान बाळ स्वतःच आधी लहानपणापासून काही कामं करत नाही. तो हळूहळू बघतो नवीन गोष्टी, तो ऑब्झर्व करतो कसं करायचं आणि नंतर तो स्वतः करतो. बरोबर? हे सगळं आतापर्यंत आपण बघितलंय. आता नेक्स्ट पार्ट काय आहे? डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे काय? विकास. ओके. आपला डेव्हलपमेंट कसं होतं, म्हणजे आपल्यामध्ये चेंजेस कसे येतात, आपण नीट वागायला म्हणजे आपल्यामध्ये समज कशी येते ते सांगितलं बघा. ॲज वी ग्रो अवर हाईट अँड वेट इन्क्रीजेस. जसं आपण मोठे मोठे होतो, आपली ग्रोथ होते, तशी आपली उंची आणि वजन सुद्धा वाढतं. विथ एज अवर फिजिकल स्ट्रेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. आणि जसं आपलं वय वाढतं तसं आपली फिजिकल स्ट्रेंथ म्हणजे आपली शारीरिक ताकद सुद्धा वाढते. ओके. म्हणजे आपण बघा, जसं तुम्ही मोठे होता, तुमचं वय वाढतं, तसं तुम्ही बघा लहान असता तेव्हा तुम्ही जड वस्तू उचलू शकतात का? एकदम लहान असता तुम्ही तेव्हा तुम्हाला जड वस्तू उचलता येतात का? येतात का नाही. उचलता? नाही येत. आता जसं तुम्ही आता 5th स्टँडर्डला गेलात, मग हळूहळू तुम्ही जड वस्तू उचलायला शिकलात ना आता. मग त्याचे काय हो. झालं, तुम्ही तुमचं जसं तुमचं जसं वय वाढलं तसं तुम्ही फिजिकली सुद्धा स्ट्रेन झाले, म्हणजे तुमची ताकद सुद्धा वाढली, म्हणजे तुम्ही जड वस्तू सुद्धा उचलायला लागल्या. ओके. ऍट द सेम टाइम वी कीप लर्निंग न्यू स्किल. मग अशाच टायमाला आपण नवीन नवीन गोष्टी सुद्धा शिकलो, नवीन नवीन स्किल सुद्धा शिकलो. बरोबर? इन दिस वे एव्हरी इंडिव्हिज्युअल मेक प्रोग्रेस. दिस इज कॉल्ड डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची काय होत असते? प्रोग्रेस होत असते, प्रगती होत असते. त्यालाच काय बोलतात? डेव्हलपमेंट. कळालं सगळ्यांना डेव्हलपमेंट? व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट? तुम्हाला 2, 3, 4 मार्क्सला विचारू शकतात. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय कळालं का? काय सांगितलं डेव्हलपमेंट मध्ये? जसं जसं आपलं ग्रोथ होते तसे तसे आपले हाईट आणि वेट वाढतं. ओके. आणि हाईट आणि वेट बरोबर आपली फिजिकल स्ट्रेंथ सुद्धा वाढते. बरोबर? आपल्यामध्ये आपण काही न्यू न्यू स्किल शिकतो, लर्न करतो. बरोबर? आणि अशा प्रकारे असं हे प्रोग्रेस प्रत्येक मॅन मध्ये होत असते. त्यालाच काय बोलतात? डेव्हलपमेंट. विकास होणे. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा इथपर्यंत. कळालं का? येस. ओके. त्याच्यानंतर काय दिलं बघा? ऑब्झर्व. तुम्हाला काय सांगितलं? ऍक्टिव्हिटी बघा. ट्राय टू ऑब्झर्व अ काऊ और अ कॅट टू फाइंड आउट ऑल दॅट शी डज फॉर हर यंग वन्स अँड ऑल्सो ऑल द थिंग्स दॅट दी calf and kitten learn to do on their own. बघा काय सांगितलंय तुम्हाला? ऑब्झर्व करायला काय सांगितलंय? एखादी गाय किंवा मांजर आपल्या पिल्लांसाठी काय काय करते, आणि तसंच ते वासरू आणि मांजरीचं पिल्लू जन्म झाल्यापासून स्वतःहून काय काय शिकते याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय. आता एखादी तुम्ही गावाकडे गेला तर तुम्हाला बघायचंय की जी गाय असते आणि मांजर असते, तिचं जर वासरू असेल गायचं आणि मांजरीचं पिल्लू असेल, तर ते त्या वासरूसाठी आणि मांजर पिल्लूसाठी काय करते ते तुम्ही बघायचं. बघा, जर कोण जवळ वगैरे गेलं तर ते राग येतो. बरोबर ना? जसं तुम्हाला सुद्धा कोणी हात वगैरे लावला, ओरडला, तर तुमच्या आईला कसा राग येतो, तसं ते सुद्धा वासरूला जर काय केलं तर गाईला राग येतो. बरोबर? ती सुद्धा काळजी घेते, जशी तुमची मम्मी काळजी घेते तुमची, तशी ती गाय सुद्धा त्या वासरूची काळजी करत असते. बरोबर ना? मग तसंच ते ऑब्झर्व करायचंय तुम्हाला. आणि काय सांगतंय मग? ते वासरू आणि मांजरीचं पिल्लू जन्मल्यापासून काय काय करतं, म्हणजे नवीन नवीन थिंग्स, न्यू न्यू स्किल्स काय काय शिकतो तो. लहान असताना तो थोडंसं म्हणजे झोपलेलाच असेल, तो त्याला उभं पण राहता येणार नाही. ओके. मग थोडे थोडे हळू मोठे झाल्यावर 2-3 दिवस म्हणजे 15-20 दिवस झाले की ते उभे राहतात. पहिले तर त्यांचे डोळे बंद असतात, असं काहीतरी. ओके. जर तुम्ही ऑब्झर्व कराल ना तर तुम्हाला सगळं काही समजेल, कसे ते हळूहळू वेगवेगळे न्यू न्यू थिंग्स शिकतात. कळालं सगळ्यांना? कळालं का इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस. ओके. नेक्स्ट बघा, नंतर काय दिलंय? धीस ॲनिमल्स लर्न फ्रॉम देअर मदर द स्किल ऑफ ऑब्टेनिंग देअर फूड, प्रोटेक्टिंग देमसेल्फ फ्रॉम द सन अँड रेन अँड फ्रॉम देअर एनिमीज. आफ्टर दॅट दे बिगॅन टू लिव्ह इंडिपेंडेंटली. बघा, हे जे प्राणी असतात ना, ॲनिमल्स, ते त्यांच्या मदर कडून काय काय शिकतात बघा. की स्वतःसाठी आपण फूड कसं मिळवायचं. ते काय बनवतात का फूड? नाही. ते स्वतः म्हणजे जसं त्यांची मम्मी त्यांच्यासाठी फूड शोधून आणायची, तसं आपण आता स्वतः कशी शोधते मम्मी, ते शिकतात. परत
सण पासून उन्हापासून आणि पावसापासून स्वतःचं कसं संरक्षण करायचं, स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं ते शिकतात. ओके, ते सगळ्या गोष्टी शिकतात. परत त्यांचे जे एनिमीज आहेत म्हणजे त्यांचे शत्रू, म्हणजे त्यांना कोण त्रास देऊ शकतं, कोण हर्ट करू शकतं, म्हणजे कोण त्यांना एनिमीज म्हणजे त्यांना कोण काय बोलतात त्यांना कोण दुःख पोहोचवू शकतं, त्यांच्यापासून कसं लांब राहायचं ते शिकतात. ओके, आणि हे सगळं शिकल्यानंतर ते स्वतः एकटं राहतात. बरोबर, बघितलं असेल ना. जसे जसे अॅनिमल्स मोठे होतात त्यांच्या मम्मी सोबत राहतात का जास्त वेळ? बर्ड सुद्धा Yes. स्वतःच्या नाही राहत. बर्ड सुद्धा स्वतःच्या मम्मी सोबत नंतर राहत नाही, उडून जातात. ते इंडिपेंडेंटली राहतात. ते स्वतःचं जीवन स्वतःची लाईफ स्वतः जगतात. आपल्यासारखं नाहीये मॅन सारखं. सगळेजण स्वतःच्या स्वतः नंतर थोडेसे मोठे झालं की स्वतःची कामं ती स्वतः करतात. स्वतःसाठी फूड हे करतात, सर्च करतात, स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं बघतात आणि स्वतः एकटे जाऊन कुठेतरी राहतात. कळालं सगळ्यांना अॅनिमल्स बद्दल? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. Yes, understand. Animals learn only a certain number of skills in their life. In comparison, human beings go on learning many more things throughout their life. बघा, प्राण्यांसाठी काही थोडीच जे स्किल असतात ते त्यांना गरजेचे असतात. पण त्या मानाने स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला म्हणजे माणसाला खूप काही शिकावं लागतं. आता बघा जे हे आहेत अॅनिमल्स आहे, आता त्यांना एकटं राहायचंय स्वतंत्रपणे म्हणजे इंडिपेंडेंटली राहायचंय. मग त्यांना काय शिकायला लागलं फक्त की त्याच्या मम्मीकडून की कसं आपल्याला फूड सर्च करायचं आणि जे बाकीचे एनिमीज आहेत त्यांच्याकडून कसं वाचायचं आणि आपल्याला प्रोटेक्ट कसं करायचं. ओके, एवढं शिकले ना ते. पण आपण जर आपण जर एकटं राहायचं ठरवलं तर आपल्याला किती साऱ्या गोष्टी शिकायला लागतात. बरोबर ना? राहतात ना. ह्युमन बिंग्सला खूप खूप साऱ्या गोष्टी शिकायला लागतात एकटं राहायचं म्हटलं म्हणजे. राईट? तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये थोडस काय डिफरन्स आहे. एकटं राहण्यामध्ये म्हणजे खूप काही आपल्याला शिकायला लागतं स्किल, त्यांना थोडस शिकायला लागतं. बरोबर, कळालं सगळ्यांना? Yes. ओके, नेक्स्ट. Find out. How many years does it take the young ones of the tiger element to start living independently? वाघाची आणि हत्तीची पिल्लं किती वर्ष झाल्यानंतर इंडिपेंडेंटली राहायला जगू लागतात? तुम्हाला माहित आहे का आन्सर? किती वर्षानंतर ती जी एलिफंटची आणि टायगरची जी हे आहेत पिल्लं आहेत, बाळ आहेत, ते किती एकटं राहायला जातात, एकटं स्वतःचं कामं करतात? हे आन्सर तुम्ही सर्च करायचंय गुगलवर आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगायचंय. ओके, मला सगळ्यांकडनं आन्सर पाहिजे की टायगर आणि एलिफंटची जी हे आहेत यंग वन्स म्हणजे पिल्लं किती वर्षाची झाल्यावर एकच म्हणजे स्वतंत्रपणे म्हणजे इंडिपेंडेंटली जगतात. ओके, कळलं? शोधणार ना आन्सर? आन्सर शोधणार का तुम्ही? गुगल सर्च करणार का? गुगलवर सगळे आन्सर मिळतात, फक्त तुम्हाला सर्च करायचं आणि Yes. मला सांगायचंय. हा, मोबाईल यूज Yes. करतात तसे पण तुम्ही तर गुगलवर सर्च करायचंय. ओके, नेक्स्ट कम्पेअर. बघा काय कम्पेअर करा. कॅन यू प्ले फुटबॉल, लगोरी 7 टाइल्स, कुक अ मील, प्रेस क्लोथ, शॉप फॉर प्रोव्हिजन, नर्स अ पर्सन हु इज इल, राईट अ समरी. बघा तुम्हाला विचारलंय तुम्ही कुठली कुठली कामं करू शकता. तुम्ही फुटबॉल खेळू शकता का, लगोरी खेळू शकता का, तुम्हाला जेवण बनवता येतं का, इस्त्री करता येतं का, आणि तुम्हाला शॉप म्हणून म्हणजे किराणा वगैरे आणता येतो का, एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्हाला काळजी घेता येते का, नर्स तशी काळजी घेते. ओके, वी आर अलाउड टू ड्राईव्ह अ मोटर व्हेकल, वोट इन अन इलेक्शन ओनली आफ्टर अ सर्टन एज. बघा मतदान, बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का मतदान करणे, वोटिंग करणे आणि व्हेकल हे करणे म्हणजे गाडी वगैरे ड्रायव्हिंग वगैरे. कोणाचा माईक ऑन आहे? बघा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की तुम्हाला वोटिंग वगैरे करायचं असेल
नाहीतर तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं असेल तर तुम्हाला एज किती पाहिजे? कोण सांगेल मला? किती एजचं झाल्यानंतरच तुम्ही हे सगळं करू शकता? वोटिंग आणि ड्रायव्हिंग लायसन वगैरे कधी मिळतं तुम्हाला? कोण सांगेल मला? वोटिंग आणि जर तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं असेल तर एज किती पाहिजे तुम्हाला? कोण सांगेल? माहिती आहे कोणाला किती एज असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही वोटिंग करू शकता, म्हणजे मतं देऊ शकता आणि तुम्ही ड्रायव्हिंग करू शकता, लायसन मिळतं तुम्हाला. माहित असेल ना तुम्हाला? सांगा चला. 18 इयर्स झाल्यानंतर, बरोबर. आफ्टर 18 इयर्स, जेव्हा तुम्ही 18 इयर्सचे होणार त्याच्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग करू शकता, तुम्हाला लायसन मिळतं आणि तुम्ही वोटिंग सुद्धा करू शकतात, बरोबर. बघा, तर अशी काय काय कामं आहेत जसं वोटिंग करणे, वोटिंग, ड्राईव्ह मोटरसायकल, ही अशी जी कामं आहेत ती तुम्हाला त्या एज नंतरच करावी लागतात. कळालं? कळालं का सगळ्यांना? आता मोटर व्हेकल बाहेर जर तुम्ही हायवेवर चालवायला गेला तर तुम्हाला काय करतात? ते पकडू शकतात, बरोबर. तुमच्याकडे लायसन नसतं आणि तुम्हाला लायसन आता मिळणार पण नाही. आफ्टर 18 इयर्सच नंतरच तुम्हाला हे मिळणार लायसन. ओके. अशा काही गोष्टी असतात ते तुम्ही म्हणजे त्याला काही एज असतं, फिक्स एज असतं, त्याच्यानंतरच करू शकतात. कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. Yes, yes. ओके. ब्रेन पॉवर इथे काय विचारलं बघा. एनी स्किल्स हॅव बीन मेन्शन Yes. इन दिस लेसन अप टू नाव. Yes. कॅन यू डू विदाउट Yes. लर्निंग सम. बस झालं, माइक ऑफ करा. मेनी स्किल्स हॅव बीन मेन्शन इन दिस लेसन अप टू नाव. कॅन यू डू विदाउट लर्निंग सम ऑफ देम. विच वन्स आर नेसेसरी फॉर द पर्सन. बघा, तुम्ही आता या लेसन मध्ये खूप सारे स्किल्स बघितले. वरती आपण खूप सारे स्किल्स बघितले. ओके. त्यापैकी कुठले कुठले स्किल्स तुम्हाला नाही आले तरी चालतील, पण कुठलं स्किल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे पर्सन साठी? कुठले कुठले स्किल्स इम्पॉर्टंट आहे? कोण सांगणार मला? खूप सारे स्किल्स बघितले आपण, इथे इथे सुद्धा बघितले स्किल्स, बरोबर. तर कुठले कुठले स्किल्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे पर्सनला? कोण सांगणार? चला. काय टीचर? काय सांगितलं मी आता? तिथे काय क्वेश्चन विचारलाय की तुम्ही आता या लेसन मध्ये खूप सारे स्किल्स बघितले, बरोबर. आपण खूप सारे स्किल्स लर्न केले ना, खूप सारे कामं बघितले ना आपण, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या, जसं ड्रायव्हिंग अ मोटरसायकल, ड्रायव्हिंग अ मोटर कार. नेक्स्ट हे वाले बघितले आपण स्किल्स, काय की इटिंग विथ वन्स ओन हँड, वॉशिंग वन्स ओन फेस. तर यापैकी कुठलं जे स्किल आहे ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे? कुठलं स्किल आपल्याला यायला पाहिजे यांच्यापैकी? कुठले स्किल यायला पाहिजे? आपल्याला स्वतःची कामं पहिले स्वतःला नीट स्वतःला करता आली पाहिजे, बरोबर. जे बाथिंग वगैरे आहे, गाडी कुकिंग म्हणजे चालवणं आणि इटिंग. हा. बाईक चालवणं. हा, पण ते आता नाही, ते आफ्टर 18 चालवता यायला पाहिजे, पण ते आता नाही चालवायचे आपल्यासाठी, ते बरोबर आहे. ड्रायव्ह मोटर सायकल. व्हेकल. यस, सायकल. सायकलिंग करता यायला पाहिजे तुम्हाला. हा. परत तुम्हाला कुकिंग सुद्धा करता यायला पाहिजे. जर कधी मम्मी घरी नसेल तर आजारी वगैरे पडले तर तुम्हाला बनवता यायला पाहिजे, बरोबर. आणि तुम्हाला एखादे आजारी पर्सन असेल तर त्यांची काळजी घेता यायला पाहिजे, बरोबर. कळालं? कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हॅलो. इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? येस. ओके. चला, मग आता जेवढा पार्ट झालाय तेवढा त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स बघूया का? बाकीचा लेसन आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. सगळं एकदाच आजच घेतलं तर तुम्हाला लक्षात नाही राहणार, बरोबर. चला, मग आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. जेवढे पार्ट झालंय ते आन्सर सांगा तुम्ही. ओके. चला.
ओके, कुठले क्वेश्चन झालेत आपले, कोण सांगेल? चला, व्हॉट्स दी सोल्युशन? What's the solution? Okay, Kabir wants to be professor of zoology. So what can he do today to prepare for that? बघा, जो कबीर आहे त्याला काय करायचंय, काय सांगितलंय, कबीरला प्रोफेसर बनायचं, कशाचा? झूलॉजीचा. ओके, म्हणजे सर. ओके, त्याला बनायचंय. मग त्याने आतापासून कशा कशाची तयारी करायला पाहिजे? त्याला प्रोफेसर बनायचं. झूलॉजी म्हणजे एक सब्जेक्ट असतो तुम्हाला, बायोलॉजी, झूलॉजी. ओके, त्याच्यामध्ये झूलॉजी मध्ये सगळ्या अॅनिमल्सच्या बद्दलचं असतं. ओके, अॅनिमल्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असते. ओके, मग कबीरला त्याचा प्रोफेसर बनायचंय. मग त्याने आतापासून काय काय तयारी करायला पाहिजे? कोण सांगेल मला आन्सर? काय काय करायला पाहिजे? चला, सांगितलं मी आधी, झूलॉजी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये अॅनिमल्स. मग काय असायला पाहिजे? आताच तर सांगितलं मी एक आन्सर. चला, कोण सांगतंय? चला, अनुज, आदेश. टीचर, चला पटापट सांगा. क्वेश्चन परत एक्सप्लेन करा. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? जो कबीर आहे ना, त्याला प्रोफेसर बनायचंय झूलॉजीचा. झूलॉजी हा सब्जेक्ट आहे, जसं आपलं सायन्स, सायन्स, मॅथ्स, जसं झूलॉजी एक सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये काय असतं, सगळे अॅनिमल्स, बर्ड्स बद्दल शिकवतात. ओके, मग त्या कबीरला त्याचा प्रोफेसर बनायचंय, त्याचं सर बनायचंय. मग त्याला आतापासून काय काय तयारी करायला लागेल? तर मुलांना शिकवायचंय त्यांना, मग त्याला काय काय करायला लागेल? कोण सांगेल? बघा आन्सर. इफ कबीर वॉन्ट्स टू बिकम अ प्रोफेसर, मग त्याला काय पाहिजे? ही शुड क्रिएट लॉट ऑफ इंटरेस्ट इन अ सायन्स सब्जेक्ट. त्या सायन्स सब्जेक्ट मध्ये जास्त इंटरेस्ट असायला पाहिजे. बरोबर, सायन्स सब्जेक्ट मध्येच असतं ना सगळे अॅनिमल्स, बर्ड्स बद्दल, लिव्हिंग थिंग्स बद्दल. आता जे आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये काय आहे? सगळं सायन्सच आहे ना, बरोबर. तर ही शुड क्रिएट लॉट ऑफ इंटरेस्ट इन सायन्स सब्जेक्ट, फर्स्ट झालंय. सेकंड, ही शुड वॉच अँड ऑब्झर्व अॅनिमल्स अँड बर्ड. त्यांनी रोज अॅनिमल्स आणि बर्ड्सला काय केलं पाहिजे? रोज ऑब्झर्व केलं पाहिजे, सगळे बर्ड्स कसे दिसतात. ओके, नंतर ही शुड नोट डाऊन अबाउट देअर हॅबिट्स अँड हॅबिटेट्स एक्सेट्रा. त्याच्या रोज हालचाली त्यांनी काय केलं पाहिजे? नोट डाऊन करायला पाहिजे. हा बर्ड आहे, तर या बर्डचं काय हॅबिट आहे, तो कसा उडतो, त्याचे मुवमेंट, ते सगळं त्यांनी नोट डाऊन करायला पाहिजे. ही कॅन ऑल्सो कलेक्ट देअर फोटोज अँड इन्फॉर्मेशन. एखाद्या बर्डची नाही तर सगळ्या डिफरंट डिफरंट अॅनिमल्सची त्यांनी काय करायला पाहिजे? इन्फॉर्मेशन आणि फोटोज कलेक्ट करायला पाहिजे. कळालं सगळ्यांना? फर्स्ट आन्सर कसं लिहिणार? फर्स्ट आन्सर कसं लिहिणार, कळालं का? येस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ओके, वेट अ मिनिट. अजून कुठले क्वेश्चन झालेत आपले? ओके, क्वेश्चन नंबर सेकंड बघा, थर्ड मधला, आन्सर द फॉलोइंग मधलं बी वाला बघा. व्हॉट डिफरन्सेस डू वी सीन बिटवीन चिल्ड्रन इन प्री प्रायमरी क्लासेस अँड चिल्ड्रन इन फिफ्थ स्टँडर्ड? चला, जे लहान मुलं असतात प्री प्रायमरी स्कूल मधले आणि फिफ्थ स्टँडर्ड मधले, त्यांच्यामध्ये काय डिफरन्स असतं त्या मुलांमध्ये, ते सांगा. चला, कोण सांगणार? प्री प्रायमरी म्हणजे ज्युनियर नर्सरीची पोरं, आणि तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड, तुमच्या दोघांमध्ये काय डिफरन्सेस आहेत? चला सांगा पटकन. हाईट. कोण सांगेल? ओके, हाईट. अजून?
अजून फेस. बघा आन्सर काय लिहिणार तुम्ही? द एज ऑफ द प्री प्रायमरी स्कूल चिल्ड्रन इज बिटवीन 4 to 6 इयर. बरोबर, त्यांचं एज किती असतं प्री प्रायमरी स्कूल मधल्या पोरांचं? 4 to 6 इयर. आणि एज ऑफ द चिल्ड्रन ऑफ 5th स्टँडर्ड तुमचं एज किती आहे? 10 to 11 इयर. बरोबर, हे एक झालं डिफरन्स. नेक्स्ट, द ॲबिलिटीज अँड द स्किल्स ऑफ प्री प्रायमरी चिल्ड्रन आर नॉट सो मच डेव्हलप. म्हणजे जे मुलं असतात त्यांचं जे डेव्हलपमेंट असतं म्हणजे त्यांचं जे स्किल वगैरे असतात ते जास्त डेव्हलप नसतात झालेले. ओके, पण 5th स्टँडर्डचे झालेले असतात डेव्हलप. बरोबर, तुम्हाला जरा जास्त समज असते ना थोडीफार, लहान मुलांना असते का समज? नाही. प्री प्रायमरी चिल्ड्रन्स आर नॉट फिजिकली सो स्ट्रॉंग ॲज 5th स्टँडर्ड चिल्ड्रन. जे छोटी मुलं असतात ते स्ट्रॉंग असतात का फिजिकली? एवढी लहान मुलं त्यांना काय स्ट्रॉंग असतात का? नाही. तुम्ही असता 5th स्टँडर्ड वाले. नेक्स्ट, the children of 5th standard can do many things on their own like wearing clothes, bathing, brushing, etc. But children of pre-primary cannot do these things. लहान मुलं करू शकतात का स्वतःची आंघोळ वगैरे? नाही करता येत त्यांना, कपडे वगैरे घालता येत. तर तुम्हाला येतं. कळालं सगळ्यांना? तर हे डिफरन्सेस असतात. Yes. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन अस फ्रॉम बर्थ टू टिल अडल्टहुड? हा सुद्धा क्वेश्चन तुम्ही लिहू शकता. लहानपणापासून आता म्हणजे जोपर्यंत तुम्ही अडल्ट होता म्हणजे तरुण मोठे होता तोपर्यंत तुमच्यामध्ये काय काय चेंजेस होतात? काय काय चेंजेस होतात? मेनी चेंजेस टेक्स प्लेस इन अस अवर बॉडी फ्रॉम द बर्थ टिल अडल्टहुड. वेन वी टेक अ बर्थ वी आर इन्फॅन्ट, अवर वेट इज व्हेरी लेस. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपण खूप लहान असतो आणि बाळ असतो ना आपण, आणि आपलं वेट सुद्धा कमी असतं. स्लोली ग्रोथ टेक प्लेस लाईक अ टीथ कम आउट, बॉडी पोश्चर changes, weight increases, height increases, the growth there is a growth in hair. बरोबर, आपले केस सुद्धा वाढतात, बॉडी आपली ग्रोथ होते, आपलं वेट वाढतं, हाईट वाढतं. देन वी टर्न टू चाइल्डहुड. ग्रोथ इज कंटिन्यू अप टू सर्टन एज. हॉर्मोनल चेंजेस टेक प्लेस. आफ्टर सम इयर्स वी बिकम मॅच्युअर अँड ॲट द एज ऑफ 21 वी बिकम अडल्ट. बरोबर, आपण पहिले बाळ असतो, मग नंतर थोडे मुलं होतो. मुलं झाल्यानंतर आपल्यामध्ये सगळे ग्रोथ होतात बॉडीचे वगैरे. बरोबर, हार्मोनल चेंजेस होतात आणि नंतर काही वर्षानंतर आपण 21 इयर्सचे होतो आणि आपण अडल्ट होतो. कळालं? कळालं का? नेक्स्ट, नेम द एनी Yes. 3 स्किल्स यू हॅव ॲक्वायर. तुमच्यामध्ये कुठल्या स्किल पाहिजे तुम्हाला? त्या 3 स्किलचे नाव लिहायचे. तुम्हाला कुठले स्किल पाहिजेत? मग तुम्ही असं लिहू शकता, आय हॅव ॲक्वायर स्किल्स लाईक कम्युनिकेशन. बरोबर, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, लिडरशिप. बरोबर, ऑर्गनायझेशन. या सगळ्या मला काय पाहिजे? स्किल्स पाहिजे, शिकायचे. कळलं? आता कोण सांगणार व्हॉट इज मीन बाय फिजिकल ग्रोथ? फिजिकल ग्रोथ रिफर्स टू अँड इन्क्रीज द बॉडी साईज. हे आय थिंक नाही आपण ते नेक्स्ट आहे. ओके, तर कुठले क्वेश्चन लिहायचे आहेत आज होमवर्क मध्ये? फर्स्ट क्वेश्चन लिहायचं आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मधला BCD. कळालं? क्वेश्चन नंबर 1 लिहायचंय आणि क्वेश्चन नंबर 3 मधला BCD. कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. होमवर्क कळाला? ओके, आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करूया, तो राहिलेला लेसन कंटिन्यू करूया. ओके ओके, चला मग आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. आणि Bye, होमवर्क teacher. करून गो. बाय Bye, teacher. बाय.